मॉर्निंग. उज्जैनमधला आमचा दुसरा दिवस आता सुरू होतो आहे चहासोबत. त्यानंतर आंघोळी वगैरे करून आम्ही आता निघतो आहे ओंकारेश्वरला. रूम चेकआउट करून आता आम्ही निघालो आहे ओंकारेश्वर. उज्जैनमध्ये बसस्टँड आहे, तिथूनच तिकीट बुक करून आम्ही आता ओंकारेश्वरला निघालो. त्यानंतर बसमध्ये बघा आमच्या कोणीतरी दगड मारला होता आणि काच फुटली होती. इकडे हीच भीती असते, कधी काही होऊ शकतो, त्यामुळे सावध राहायला लागतं. हॉटेलवरती पोचल्यावर आम्हाला लगेच निघायचं होतं. हे बघा आमचं काय, ती ताईची बॅगच लॉक झाली होती, तर ती ओपन करायला आमचा प्रयत्न करतच होतो. ऑलरेडी उशीरसुद्धा झाला होता, तर हे बघा काय झालं आहे, ताईची बॅग लॉक झाली याची आणि ती खोलायला हॉटेलमधल्या एक माणसाला बोलवलं आणि जाम हसलो. चला आता तयारी सुरू झाली. मेकअप आणि आमचे शर्ट बघू शकता, उज्जैनला आम्ही सेम घेतले आणि आम्हाला घ्यायचेच होते, सगळ्यांनी सेम घेतले. हे बघा आमचे मेकअप. रूमसुद्धा मस्त होती, 2 बेड होते, छान होते रूम, मस्त होते. संध्याकाळ तर ऑलरेडी झालीच होती, तर संध्याकाळचं काय काय आहे ते बघायसाठी आम्हाला लगेच निघायचं होता, तर तयारी आमची सुरूच होती. हा व्ह्यू हॉटेल बाहेरचा. चला आता रेडी होऊन जरा फोटो व्हिडिओज रील्स वगैरे बनवून घेतल्या. ड्रेसिंग तर एकदम कडकच होते आमच्या, ज्या आम्हाला जामच आवडल्या. चला तर पोचलो आम्ही आता मार्केटमध्ये जरा बघूया काय काय आहे ते. ओंकारेश्वरमध्ये फूडविषयी आम्हाला 2-3 जणांनी सांगितलं होतं की तिथे फूड चांगलं नाही म्हणून, टेस्ट पण नाही, काहीच नाही. तर बघू, आम्ही पाणीपुरी ट्राय करायला घेतली. एक मी खाल्ली, त्याच्यानंतर यांना दिली, यांना खाऊन घ्यावर, बघू ते नंतर काय ते. एवढी बेकार टेस्ट होती सांगू, जीवावरती एक खाल्ली आम्ही आणि ठेवल्या तशाच. सगळ्यांनी एक प्लेट सांगितली होती, पण एकच प्लेटमध्ये सगळ्यांनी एक खाऊन घेतल्या, ते पण जीवावरती. नंतर घ्यायची पण इच्छा झाली नाही, पैसे दिले आणि तसेच आम्ही निघालो. नंतर त्याला मनात शिव्यासुद्धा घालत होतो, एवढे बेकार टेस्ट होती, नुसता घाण पाणी सारखा, म्हणजे वेगळाच होता. मुंबईमध्ये सगळंच भेटतं आहे, मुंबईमध्ये पाणीपुरी बोला. चला तर आता आम्ही इथं निघालो. ते त्यांच्या ऑटो असतात ती केली आणि निघालो. पण इथेच आमच्यासोबत प्रँक झाला, खूप मोठा प्रँक झाला, तो तुम्हाला मी पुढे सांगतेच लगेच की काय झालं आमच्यासोबत म्हणून. की असं झालं आमच्यासोबत की मंदिराभोवती आम्ही त्या टमटम रिक्षाने बसून फेरी मारली. ॲक्च्युली आम्हाला माहितीच नव्हतं की ओंकारेश्वरमध्ये नॉनव्हेज नाही खात किंवा खाऊ नाही शकत आपण. आणि तो रिक्षावालासुद्धा बोलत होता की नॉनव्हेज इकडे नाही खात म्हणून, पण आम्ही ऐकतच नव्हतं की हां मिळत असेल, कुठल्या तरी हॉटेलला मिळत असेल, पण असं नाही झालं. आम्ही गोल फिरलो आणि एकदम हँग झाल्यासारखे झालो. एकदम असं वाटत होतं की काहीतरी होतं आमच्यासोबत आणि सगळ्यांसोबत, आणि मला पण वाटत होतं का काहीतरी आमच्यासोबत होतं आणि तिथे नॉनव्हेज आपण खाऊच नाही शकत, हे आम्हाला माहिती नव्हतं. शेवटी आमची महादेवाने आम्हाला ती हे दिली की इथे नाहीच खाऊ शकत. आम्हाला कुठे हॉटेलसुद्धा भेटलं नाही. शेवटी फिरून एकच जागेवरती आलो, तेव्हा समजलं की हां देवानेच, महादेवानेच, महाकालेश्वरनेच आपल्याकडून हे करून घेतलं की नॉनव्हेज इथे नाहीच खायचं म्हणून. त्यानंतर आम्ही मार्केटमध्ये येऊन उसाचा रस घेतला, त्यासोबत थोडी मस्ती मजाक. दिस इज बुरा पांडा.
हम काले पांडे आपण काले पांडे. आमचं असं प्रत्येक वेळी टाईम असं भेटायचं की नर्मदा घाटावरची पण आत्ताच आम्हाला आरतीसुद्धा मिळाली. म्हणजे एवढं असं वाटत होतं की हां नशीब पण आपलं चांगलंच आहेत की आलो आणि ही सुद्धा आपल्या आरतीसुद्धा मिळाली आपल्याला. त्यानंतर गंगापूजा करून आम्ही आता रूमवरती निघणारच होतो, कारण आत्ता पॉसिबलच नव्हतं की ओंकारेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी, बिकॉज गर्दी भरपूरच होती आणि लाईनसुद्धा खूप मोठी होती. त्यामुळे आम्ही विचार केला की मॉर्निंगला बघूया, मॉर्निंगला लवकरच येऊ, झोपूच नाही. तर आता रात्रीचे आय थिंक 11 वाजले असतील. त्यानंतर आम्ही जागेच होतो. 11-12 टायमिंग होता. गप्पा गोष्टी आमच्या सुरू होत्या. व्हिडिओमध्ये रूम दाखवतो आहे आणि हा आमचा खाऊ, हाच खात बोलत थोड्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. आणि लवकरच आम्हाला मॉर्निंगला 3 किंवा 4 वाजता दर्शनसाठी जायचं होतं. त्यानंतर आंघोळ्या करून आम्ही लगेच रेडी झालो. आम्ही व्हाईट साड्या नेसायच्या ठरवल्या होत्या. आणि त्या असं झालं की साक्षीची आणि माझी सेम साडी निघाली. त्याचं आम्ही ठरवून नव्हतो आलो. आम्ही घेतल्या लावायला तेव्हा समजलं की अरे आज सेमच साड्या आहेत. तेव्हा तर मग आम्ही खुश ना. आता आलो आम्ही. मॉर्निंगचे 3-3:30 वाजले असतील. आता निघालो आम्ही दर्शनासाठी. पहाटेची थंडी पण होती. आणि हा ब्रिज बघा, बापरे, इथे सुद्धा असं वाटतंय की महादेवाच्या आपण त्या जागेमध्ये पोचलोय असं वाटत होतं की इथून जाऊच नाही, एवढं भारी वाटत होतं. आणि पहाटे अजून भारी वाटते. त्या तिघी पुढे निघाल्या, आम्ही मागे राहिलो. आम्हाला व्हिडिओ करायचे होते ना, म्हणून. तर पुढे दाखवतो आम्ही तुम्हाला. बहुतेक आम्ही हेअरस्टाईल बघा माझी, भाव तर खायलाच पाहिजे ना. हे बघा, मला मजाक केल्याशिवाय करमतच नाही. मी कुठे पण जाते, मला मस्ती मजाक आमचे अर्धे मेंबर लागतोच. आणि आम्ही मागे. आम्हाला VIP दर्शन बोलून, लगेच दर्शन बोलून आम्हाला एका व्यक्तीने सांगितलं की इथे चपला ठेवा, तुम्हाला करून देतो म्हणून दर्शन. तर 1100 रुपये आम्ही भरले आणि तसेच निघालो आहे.
चला तर जस्ट पोचलो आहे मंदिरामध्ये. आता बघूया लाईन आहे की नाही. म्हणजे भले दर्शन लगेच असलं तरी पण थोडीफार लाईन असतेच. बघूया. थोडी अशी गुलाबी थंडी आणि दर्शन घेण्यासाठी उत्सुकता जी होती, छान वाटत होतं, मस्त वाटत होतं. तुम्हाला जर यायचं असेल तर पहाटे ट्राय करा. पहाटे म्हणजे लवकर दर्शन पण मिळतो आणि मस्त मिळतो. गर्दी वगैरे नसते, मन शांत होतं. चला तर आता गाभाऱ्यामध्ये पोचते. मी लपून छपून व्हिडिओ बनवली. ही बघा लांबून. तिथे काच होते त्याच्यामुळे तिथे हात लावू नाही शकत आणि नाहीच लावू शकत. लेडीने शक्यता आपण पिंडीवरती किंवा महादेवाच्या इथे शक्यतो नक्काच हात लावू. चला आता निघालो आम्ही बाहेर. पुढे कुठे कुठे फिरलो आहे, काय काय बघितलं ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते मी. पुढचा ब्लॉग नक्कीच बघा.